खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स. कपडे, सायकल, कॉस्मेटिक्स, शूज, फुटवेअरवर खास ऑफर्स. खिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट. गुढीपाडव्यानिमित्त सायकलवर भरघोस सूट. टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या. आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरात कर्ज मंजूर करून देतो म्हणून फिर्यादी विनायक सुतार यांच्यासह एकूण 32 लोकांकडून सुमारे 4 लाख रुपये ऑनलाईन स्वरूपात स्वीकारून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपातून अटक केलेल्या अतुल सुतार राहणार चंदूर याची 1 लाख रुपयांच्या सशर्त जामिनावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. संशयित अतुल याच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी काम पाहिलं. संशयित आरोपी अतुल सुतार याने फिर्यादी विनायक सुतार यासह 32 लोकांकडून तो बँक ऑफ इंडिया शाखा कोल्हापूर येथे कर्ज मंजुरी विभागात दलालीचे काम करतो व कर्ज मंजुरी करून देतो म्हणून 4,04,788 इतकी रक्कम गुगल पे व फोनपेद्वारे स्वीकारून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद 29 डिसेंबर 2023 रोजी प्रस्तुत विनायक सुतार यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली. त्यानुसार अतुल सुतार यास अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. तदनंतर त्याच्या वतीने न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालय यांचे विविध न्यायनिवाडे संशयित आरोपीचे वकील ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी सादर केले. तसेच गुन्ह्यातील कलम हे खटल्याशी सुसंगत नाहीत, तपास पूर्ण झालेला आहे, प्री ट्रायल अटकाव हा कायद्याला मान्य नाही, हा युक्तिवाद सादर करण्यात आला. सदर युक्तिवाद ग्राह्य मानून 1 लाख रुपयांचा जामीन पुरावा फोडू नये, खटल्याला हजर राहणे या अटींवर संशयित जामीन अतुल सुतार याचा जामीन अर्ज मंजूर केला.